तुमच्या प्रायोरिटीनुसार जे लोक आहेत ते करू। देशामध्ये सध्या सर्वत्र नवरात्र महोत्सवाचा उत्सव जोरदार सुरू आहे। अशाच प्रकारचा एक उत्सव आज जळकोट तालुक्यातल्या तहसील कार्यालयापुढे आपण पाहत आहे। हा कुठला उत्सव नाही, दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आलेले हे आंदोलन आहे। प्रहार संघटनेच्या वतीनं जळकोट तहसील कार्यालयापुढे आज गोंधळ जागरण असं आंदोलन करण्यात आलेलं आहे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी। आपल्यासोबत हे आंदोलक आहेत, यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय आज गोंधळ घातलाय तुम्ही, काय मागण्या आहेत तुमच्या? प्रहार संघटना जळकोटच्या वतीने 19/9/2024 तहसीलदार यांना आमच्या विविध मागण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं। त्यामध्ये आमची दिव्यांगाची मुख्य मागणी होती की तालुक्यातील सर्व दिव्यांगांना अंत्योदय राशन कार्डमध्ये कन्वर्ट करून प्रत्येक लाभार्थ्यांना वैयक्तिक अंत्योदय राशन कार्ड देण्यात यावं। दुसरी मागणी होती तहसील प्रशासनामध्ये जाण्यासाठी दिव्यांगासाठी जो रॅम्प आहे तो अद्यापही मोटरसायकल लावून पॅक केलेला आहे, दिव्यांगांना जाता येत नाही, त्यासाठी तो रॅम्प आम्ही मोकळा करावं ही दुसरी मागणी होती। तिसरी मागणी दिव्यांगाचं जे होणारं मानधन आहे ती आमचं 6-6 महिने 1-1 वर्ष होत नाही, ती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आमची मानधन कंप्लीट व्हावं ही तिसरी आमची मागणी होती। पुन्हा चौथी मागणी होती जे संजय गांधी आणि राजीव गांधी या योजना आहेत, या योजनेमध्ये दिव्यांगांना समावेश करण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक होणं ही अनिवार्य असतानासुद्धा जाणून बुजून तहसील प्रशासन 3-3 महिने 6-6 महिने वर्ष बैठक घेत नाही। या योजनेपासून आमचे हजारो दिव्यांग वंचित राहायला लागलेत, ही एक आमची चौथी प्रमुख मागणी होती। असे आम्ही 5 मागण्यांचं जळकोट तहसीलदार यांना 19/9/2024 निवेदन देऊन आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं जागरण आणि गोंधळ या दोन आम्ही आंदोलन आज केलेलं आहे। काय प्रशासनाकडून सांगण्यात आलं तुम्हाला? प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं की जो दिव्यांगासाठी जाण्याचा जो रॅम्प आहे ते आम्ही 2 दिवसामध्ये करून घेऊ। अंत्योदय योजनेमध्ये 1 महिन्याचा वेळ अवधी द्या, 1 महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक दिव्यांगांना अंत्योदय योजनेमध्ये आम्ही समावेश करून घेऊ। आपल्यासोबत अजून काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। कुठल्या योजना मिळतात या तालुक्यामध्ये प्रशासनाच्या दिव्यांगांना, काय सांगाल? दिव्यांगांना अंत्योदय योजना, संजय गांधी निराधार संघ योजना, अशा बऱ्याच योजना आहेत, पण ते दिव्यांग त्या योजनेपासून वंचित आहेत, त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येत आहे। हे प्रशासनाच्या लक्षात येत नाही की एक घटक दुर्लक्षित घटक आहे, त्या घटकाला न्याय देण्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन करण्याची का वेळ येते? आमचा मुद्दा मेन ते आहे। मग आजचं आंदोलन आता माघार घेणार का? हां, 2 दिवसामध्ये त्याने करून देतो म्हणले, ते करून देतो म्हणल्यावर आम्ही माघार घेणार। नाही घेतलं तर लेखी आश्वासन दिलं का? हां, लेखी आश्वासन देणार आहेत, लगेच लेखी आश्वासन दिलं की लगेच मागे घेणार, आणि लेखी आश्वासन देऊन आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास तहसीलदारची तिरडी आंदोलन करण्यात येईल। नक्कीच, तर एकूण आपण पाहिलं तर या आंदोलकांच्या अत्यंत तीव्र भावना आहेत। थोड्याच वेळात त्यांना लेखी प्रशासनाकडून एक आश्वासन देण्यात येणार आहे, आणि त्या आश्वासनानंतर ह्यांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर येत्या काळामध्ये प्रशासनाचं तिरडी आंदोलनसुद्धा करण्याचा इशाराही या आंदोलकांनी दिलेला आहे। राजेंद्र धुळसट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।